तर त्यांना आता आम्ही विजासन लेणीला चाललो आहे, जिथं सुमेशच्या पप्पाचा परित्राण पाठाचा कार्यक्रम आहे तिथे. तर आता आम्ही चाललो आहे विजासन लेणीला. तर त्यांना आता आम्ही आलेलो आहे विजासन लेणीला, जिथं सुमेशच्या पप्पाच्या मृत्यू दिवसाचं परित्राण पाठ घेत आहे आम्ही तिथं, म्हणजे पूजा घेत आहे. तर पुष्प वगैरे घेतले आहे. आता हा सुमेध पुष्प वगैरे घेतलेले आहे. आता सुमेध असा पुष्प घेऊन तर आता आम्ही आलो विजासन लेणीला. ही बुद्ध लेणी आहे. ते पुरातन काळातली मूर्ती आहे भगवान बुद्धाची. तर आता इथे आम्ही आलो आहे आणि इथे भगवान बुद्धाच्या मूर्तीसमोर आता परित्राण पाठ वगैरे होणार आहे इथे. आणि भंतेजी आता येणार आहे. आणि ही मूर्ती खूप पुरातन काळातली आहे आणि ते भगवान बुद्ध पण येऊन गेलेले आहे असं माहीत झालेलं आहे. तर हे अशी विजासन लेणी आहे. सुमेध असे पुष्प वगैरे सजवून घेत आहे आता इथे. हे पूर्ण पिवळेच लावू ना, असे पूर्ण पिवळे लावून मधातून आपण वेगवेगळे लावू. हां, मग हे पांढरे घे. हो, हे पांढरे घे. हे पांढऱ्याची लाईन लावून घे. हे असं असं मधात दुसरे लावू. हे कॉर्नरवरून लावून घे ना असं. अशा प्रकारे इथे पुष्प वगैरे सजवून घेतले मूर्तीसमोर. आता भंतेजींची रॅली आली का मग इथे परित्राण पाठ होणार आहे, पूजा वंदना. तर ताईनं आता हा बघा माझ्या मिस्टरांचा इथे फोटो वगैरे ठेवलेला आहे आणि इथे आता पूजा वगैरे करून घेत आहे. तर ताईंना आता इथे रॅली पण आली आणि भंतेजी पण आले, श्रामनेर पण आले आणि आता इथे परित्राण पाठ सुरू होणार आहे. जे बुद्ध लेणी पावनभूमी अशी पवित्र भूमी आहे. तर इथे दरवर्षी परित्राण पाठ होत असते, भंतेजी घेत असतात. तर आता इथे इमानी पप्पज्जा दश शिक्षापदानि समादयामि इमानी पप्पज्जा दश शिक्षापदानि समादयामि तिसरणेन सद्दिं पप्पज्जा दश शीलन्दम् इमं चीवरं दानं अम्माकं पुण्यर्थाय भिक्षुसदेमं तुतियम्पि नमोतु सुखिदावन्तु ज्ञातयो पुन्नमे उदकं वट्टं यथा निन्नं प्रवर्तते एवमेव इतो दिन्नं प्रेतानं. आणि उपासिका उपासक शेळके परिवार नागसेन नगर भद्रावती यांनी सुद्धा श्रामनेरांना अनागारिकांना 2 भिक्खूंना नाश्त्याकरिता अल्पाहार दान करण्यात आलेला आहे, भोजन दान दिलेलं आहे. हे महान पुण्यकर्म आजच्या या बुद्ध पौर्णिमेला केलेलं आहे. ज्या पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम बुद्ध बनले. बुद्ध म्हणजे नेमकं काय, त्यांनी काय प्राप्त केलं म्हणून बुद्ध बनले, तर त्यांनी 3 प्रकारचं ज्ञान प्राप्त केलेलं आहे. त्यामुळे त्यांना बुद्ध म्हणतात. पूर्वानुस्मृती ज्ञान, दिव्य चक्षु ज्ञान, आसवक्खया ज्ञान, आश्रवशयांचं ज्ञान झालेलं आहे. पूर्वानुस्मृती जेवढे जन्म घेतले त्याचं ज्ञान, दिव्य चक्षु ज्ञान, दूरदृष्टी, दूरच पाहण्याची, मुंग्यांच्या वारुळाजवळ उभं झालं तरी मुंगी काय बोलत आहे याचं इतकं सूक्ष्म ज्ञान.
हे 3 प्रकारचं ज्ञान प्राप्त झाल्यामुळे बोधी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झालं, संबोधी मिळाली, म्हणून त्यांना बुद्ध म्हणतात. या 3 प्रकारच्या ज्ञानामुळे बुद्ध म्हणतात. तर या बुद्ध पौर्णिमेला 3 प्रकारच्या ऐतिहासिक घटना आहे. जन्म, सिद्धार्थ गौतमाचा जन्म, सिद्धार्थ गौतमाला बोधिसत्वाला ज्ञान प्राप्ती, बुद्धत्व, आणि त्यांना त्याच्यातच टाकायचंय ताई, ताई त्यांना त्याच्यातच टाकायचंय. अहो ह्यांना ह्याच्यातच टाकायचं सगळं. दीदी दीदी या ना, घे ना काय तर थोडस घे ना. ठीक आहे. कढी पाहिजे. अरे तर भंतेजींना भोजन हे भजन आहे नेऊन दिले भंतेजी. काय भंतेजीकडे चम्मच फक्त भजन ह्यांचा आहे ना ताईंचा फोन. तर ताईंनो, आता आम्ही इथे श्राम अनागारिका ह्या मुली आहेत, त्यांना भोजनदान करत आहे. मी पुरणपोळी वाढत आहे त्यांना, आणि इथे भंतेजी पण, त्यांना पण आधी भोजनदान करून घेतलं होतं आम्ही. नंतर ह्या श्रामनेर आणि अनागारिका यांना पण आम्ही भोजन दान केलेलं आहे. तर यांना आता भोजन वाढताना मी आहे तिथे भोजन वाढत आहे. तर असे हे श्रामनेर मुलं आणि भंतेजी आहेत, यांना सगळ्यांना भोजन वगैरे आम्ही वाढत आहे. हे बघा, आणि पुरणपोळी पण केली होती, तर पुरणपोळी वाढत आहे त्यांना मी. तर अशा प्रकारे भोजनदान आमचं कुशीनारा विहारामध्ये सुमठाणा इथे आम्ही केलेलं आहे, माझे मिस्टरांच्या स्मृतिदिनानिमित्ताने. तर इथे आम्ही दरवर्षी भोजनदान करत असतो भिक्खू संघाला, आणि श्रामनेर जे मुलं होतात त्यांना आणि भंतेजींना असं भोजनदान इथे करत असतो. आज पूर्ण 5 वर्ष झाले तरी आम्ही दरवर्षी इथे भोजनदान करतो. आणि आम्हाला एक त्यांना, तर ताईंनो, हे जे इथे 15 दिवसासाठी शिबिर घेतलं होतं, श्रामनेर शिबिर, अनागारिका शिबिर, तर यांचे आता आज पेपर आहे. आज शेवटचा दिवस आहे आणि यांचे पेपर घेण्यात येत आहे. तर हे त्यांचे पेपर इथे सुरू आहे आणि मी तिथे बसलेली आहे. बघा त्यांच्या मुली पेपर सोडवत आहे. जे काही 15 दिवसामध्ये त्यांना शिकवलेलं आहे भंतेजींनी, ते सर्व पेपरमध्ये ते लिहत आहे. हे बघा ताईंनो, आता आम्ही चाललो नागपूरला सुमठाण्यावरून, आणि आता आमचा कार्यक्रम वगैरे झाला तिथे.
आता चाललो आम्ही नागपूरला. खूप छान कार्यक्रम झाला आमचा. भोजनदान झालं, भंतेजींना दान झालं आणि त्याच्या पप्पाचाही छान दिवस केला. मला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.